रोज आते हैं, आज सब्सक्राइब करेंगे, कल सब्सक्राइब करेंगे, लेकिन नहीं करते। अरे कर दो भाई। जसे चांदणी हुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे बदरंग में सतरंगा है ये इश्क रे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राइब पण करा। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो इथे एक घंटीचा ऑप्शन दिसेल, त्या घंटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑलवरती सेट करा, जसे की तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल। तर तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केलास तर फॉलो करून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पण विचारू शकता। ओके, तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा। तिथं आपण रेग्युलर डेली अपलोड करतच असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ओके, तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर आपला लाईट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपल्याला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे काही बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे दिसून जातील। सर्वात अगोदर आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडेड ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। आणखीन ग्रुपवरती क्लिक करून ॲडेड ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। मग आपला फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग मित्रांनो लास्टपर्यंत जायचं, ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो फोटोच्या राईट साईडला प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो ह्या खालच्या फोटोला डिलीट करायचा, पहिल्याच्या फोटोला डिलीट करून ह्या फोटोला आपला सेट करायचं, जसं की आपलं मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्या हिशोबानं सेट करून घ्या। तुम्ही सेट त्या स्टेपमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या। तर मित्रांनो, आणखीन आपण जे काय आणि बाकीचे ग्रुप आहे, ग्रुप समजा काय ग्रुपवरती आपण अशाच प्रकारे फोटो वगैरे ॲड करून घेऊया। तर मित्रांनो, तुम्हाला आणखीन एकदा करून दाखवतो मित्रांनो। ग्रुपवरती क्लिक करून ॲडेड ग्रुपमध्ये जायचं, या ग्रुपवरती क्लिक करून ॲडेड ग्रुपमध्ये जायचं। आपलं हे फोटोला डिलीट करायचं मित्रांनो, जे काय फोटो त्याला डिलीट करायचं। आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। आणखीन आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्टपर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मूव आणि ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं तुमच्या हिशोबाने। ओके, तर मित्रांनो, तुम्ही पण अशाच प्रकारे फोटो वगैरे ॲड केला। मग अशा प्रकारे 12.08च्या बीटला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड करून सेकंड बीटला जाऊन पार्ट कट करून घ्यायचा, पुढचा पार्ट। मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला अशा प्रकारे ठेवायचं आहे, ह्या व्हाईट लेअरच्या खालच्या बाजूला ठेवायचं। आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये त्या अशा फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर आपला असे प्रेस करून खालच्या बाजूला ठेवायचं। तर मित्रांनो, तुम्ही पण अशाच प्रकारे फोटोला ॲड करून घ्या मित्रांनो। जसं मी ॲड करता त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। जसं मी सांगत आहे तसंच सेम स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। ओके मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आपला बॅग जायचं मित्रांनो। मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅग जायचा मित्रांनो। बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा, फोटो वगैरे ॲड केलेले आहेत ते सर्व फोटो हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन एक उरलेली फोटो आहे, फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करू। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। आपला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो।